आताची मोठी बातमी. मनोज जरांगे पाटलांना राजकीय पक्षाकडून आता थेट अध्यक्षपदाची ऑफर. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवावे यासाठी मोठा लढा उभारला. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी अनेकदा उपोषणे केली. अखेर मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर आता मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. सरकारने राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅजेटला परवानगी दिली. राज्यात हैदराबाद गॅजेट लागू झाल्यामुळे राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा संघर्ष वाढताना दिसत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. दरम्यान हे सर्व सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना आता थेट राजकीय पक्षाकडून अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. स्वराज्य शक्ती सेना पक्षाचे अध्यक्ष करुणा मुंढे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आता थेट आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले होते. तुमच्यासारख्या चांगल्या व्यक्तिमत्वाची सर्व समाजाला घटकांना गरज असल्याचं देखील मी त्यांना म्हटलं होतं. महाराष्ट्राच्या 18 पगड जातीला तुमची गरज आहे अशी माझी त्यांना विनंती असून स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्षपद द्यायला मी तयार आहे, असं यावेळी करुणा मुंढे यांनी म्हटले आहे. दरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाले की धनंजय मुंडे नव्हे तर मी गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा घेऊन पुढे जात आहे. तो माझ्याकडे आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे काय करते हे तुम्ही सर्व बघत आहात. गोपीनाथ मुंडे यांनी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र सायकलवर फिरून संघर्ष केला त्याच पद्धतीने मी एकटी महिला असून देखील महाराष्ट्र फिरते आहे. वाल्मिक कराड प्रकरणामध्ये आमच्या पूर्ण घराची आणि आमच्या कुळाची बदनामी झाली आहे, असंही यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी भाजपावर देखील जोरदार टीका केली आहे. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि अशी नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.